So now we will start with the nervous system in the planaria, that is the flatworm. Planaria, it is a flatworm and belongs to the phylum Platyhelminthes. It is the most primitive animal with central nervous system, and it is located on the ventral side of the body. It will consist of the mass of cerebral or cephalic ganglion appearing like a inverted U-shaped brain, and this lies in the anterior head region, and from each ganglion there arises 9 branches towards the outer side. Ventrally, below the ganglia, a pair of ventral nerve cords or VNC arises. They are also called as long nerve cords, and these are interconnected to each other by transverse nerve or commissure, and this is in a ladder like manner, and the peripheral nerve plexus arise laterally from the VNC. Planaria is a flatworm belonging to the phylum. Planaria हा फ्लॅटवर्म आहे जो फायलम प्लॅटीहेल्मिंथिसला बिलॉंग करतो. हा सगळ्यात प्रिमिटिव्ह असा ॲनिमल आहे ज्याच्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टम आहे, आणि सेंट्रल नर्वस सिस्टम वेंट्रल साईड बॉडीच्या आहे. त्यामध्ये एक मास असेल सेरिब्रल गँग्लियनचा किंवा सिफॅलिक गँग्लियनचा, जो एक इन्व्हर्टेड यूट्यूब ब्रेन आहे, आणि यामध्ये हा जो आहे भाग तो अँटिरियर रिजनला आहे किंवा हेड रिजनला आहे, आणि प्रत्येक गँग्लियनपासून 9 ब्रांचेस अराईज होतात बाहेरच्या साईडला. वेंट्रली गँग्लियनच्या खालून एक पेअर वेंट्रल नर्व कॉर्डचा अराईज होतो किंवा VNC म्हणतात, आणि तो एक लॉंग नर्व कॉर्ड असतो, आणि हे एकमेकांबरोबर इंटरकनेक्टेड असतात बाय ट्रान्सवर्स नर्व किंवा कमिशन, आणि हे जे आहे ते लॅडर लाईक मॅनरमध्ये आहेत. पेरिफरल नर्व प्लेक्सस जे आहेत ते VNC पासून लॅटरली अराईज करतात. PNC बघा, इथे या फिगरमध्ये आपल्याला लॅडर टाईप नर्वस सिस्टम प्लॅनेरियामध्ये दिसतं. इकडे ब्रेन आहे, नर्व कॉर्ड आहेत, आणि मध्ये लॅडरसारखे ट्रान्सवर्स नर्व्स आहेत. ओके, नाव the PNS, that is the peripheral nervous system, it will include sensory cells which are arranged in lateral cords in the body, and also a pair of photosensory structure that are the eyes. They are located on the dorsal side of the brain. Also there are single sensory cells which are scattered in the body. From the above examples of Hydra, Planaria, and the earlier last year what we studied the cockroach and the humans, we have seen that there is a gradual evolution or changes in the neural system. There is a high level of specialization in the formation of neurons as electrically signaling cells, and also in the entire system, gradually from the diffuse neural system to a centralized nervous system. The expansion into a properly organized system, including the brain, its global expansion in size and functions, and this has led to centralization of different sense organs, helping in coordinating the internal environment with that of the external environment. Also, there is evolution of a complex networking system which efficiently transmits the signals between one part or organ of the body and another. आता या एक्झाम्पल्स जे आहेत, ओके, म्हणजे हायड्रा आणि प्लॅनेरिया, आणि मागच्या वेळेला आपण जे कॉकरोच आणि ह्युमन बीइंग शिकलो होतो त्यावरून आपण असं बघतो की ग्रॅज्युअली एक इव्हॉल्युशनरी चेंज आपण बघतो न्यूरल सिस्टममध्ये, आणि हाय लेवल स्पेशलायझेशन असतं न्यूरॉन फॉर्मेशनमध्ये, जसं इलेक्ट्रिकली सिग्नलिंग सेल्समध्ये त्यांच्या
आणि पूर्ण एंटायर जी सिस्टम आहे नर्वस सिस्टममध्ये ग्रॅज्युअली पूर्वी ती न्यूरल सिस्टम होती आणि मग नंतर त्यापासून एक सेंट्रलाइज नर्वस सिस्टम तयार झालेली आहे. नाव जे एक्सपान्शन होणार आहे ऑर्गनाइज सिस्टममध्ये ज्याच्यामध्ये ब्रेन इन्वॉल्ड आहे आणि ग्रॅज्युअल एक्सपान्शन असेल साईजमध्ये त्याच्या आणि फंक्शन्समध्ये आपल्याला दिसून येतं आणि यामुळे डिफरंट जे सेन्स ऑर्गन्स आहेत त्याचं सेंट्रलायझेशन होतं आणि त्यामुळे जे इंटरनल एन्व्हायरमेंट आहे यामध्ये कॉर्डिनेशन असेल आणि एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये आणि जे इंटरनल एन्व्हायरमेंट आहे या दोघांमध्ये काय असेल तर कॉर्डिनेटिंग सिस्टम असेल. त्याचबरोबर जेव्हा कॉम्प्लेक्स नेटवर्किंग सिस्टमचं इव्हॉल्युशन होतं त्यावेळेला सिग्नल्स ट्रान्समिट केले जातील आणि हे सिग्नल्स एका पार्टपासून किंवा ऑर्गनपासून बॉडीच्या दुसरीकडे पाठवलं जाईल. ओके, सो